नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। ही घोषणा पीक विम्याबद्दल आहे। संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरपाईचे 336 कोटी तातडीने वाटप करा असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांचे म्हणणे आहे। तर माझ्या लाडके शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप 2025 हंगामातील पीक विमा भरपाईपोटी 336 कोटी रुपये तातडीने वितरित करावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे। धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 2025 हंगामातील पीक विमा भरपाईपोटी पैसे वितरित झालेले नाही। पीक विमा आत्तापर्यंत त्यांना मिळालेला नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पसरलेला आहे। पीक कापणी प्रयोगाबाबत विमा कंपनीने घेतलेले आक्षेप राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावत जिल्हास्तरीय समितीचा निर्णय कायम ठेवल्याने पात्र शेतकऱ्यांचे दावे तत्काळ निकाली देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची आशा निर्माण झाली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गत वर्षीच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसाठी 504 पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते। विमा कंपनीने यापैकी 368 प्रयोगावर चुकीच्या पद्धतीने प्लॉट निवड, स्थानिक दबाव आणि प्रक्रिया दरम्यान त्रुटी असल्याचा दावा करत आक्षेप नोंदवला आहे। या आक्षेपानंतर जिल्हाधिकारी सुकाणू समितीने सुनावणी घेतली। मुदतीनंतर दाखल करण्यात आलेले 149 आक्षेप नामंजूर करण्यात आले, तर उर्वरित 217 प्रयोगापैकी केवळ 17 प्रयोगावरील आक्षेप ग्राह्य धरून ते प्रयोग रद्द करण्यात आले। उर्वरित 200 आक्षेप समितीने फेटाळून लावले। जिल्हास्तरीय आढावा समितीने हा निर्णय कायम ठेवला होता। यानंतर विमा कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली। 14 एप्रिल 2026 रोजी कृषी सचिव परिमल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन सुनावणीत कृषी आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीचे दावे ठोसपणे खोडून काढले। सुनावणी दरम्यान विमा कंपनीने मैदानी पातळीवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नसल्याने तसेच कंपनीचे प्रतिनिधी प्रयोगस्थळी उशिरा पोहोचत असल्याने निदर्शनास आले। त्यानंतर 10 मे 2026 रोजी राज्य समितीने आपल्या आदेशात विमा कंपनीने उपस्थित केलेला वाद कोणताही तथ्यात्मक अथवा कायदेशीर आधारविना असल्याचे स्पष्ट नमूद केले। कंपनीने अपील फेटाळून लावली, तसेच सर्व पात्र दावे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही समितीने दिले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 14 मे रोजी कृषी आयुक्तालय आणि येस टेककडून उपलब्ध उत्पादन आकडेवारीनुसार पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई नुकसानीची रक्कम कोणत्याही दिरंगाई न करता तातडीने वितरित करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहे। आदेशाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ झाल्यास जाणीवपूर्वक निष्काळजीपणा मानून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला। याबाबत आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रसुद्धा लिहिले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी पसरली। तसेच सर्व पात्र दावे तात्काळ निकाली काढण्याचे निदर्शनास समितीने दिले। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी खूप मोठे निर्णय घेतले। यामुळे जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। पीक विमा हा आत्तापर्यंत न मिळत आणि शेतकऱ्यासोबत हा लपाछपीचा गेम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा रोष तयार होत आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काचा पैसा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम संताप व्यक्त होत आहे। कमीत कमी विमा कंपन्यांनी दिरंगाई टाळून विमा कंपन्यांनी पैसे त्यांचे परत द्यावे असे म्हणणे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणले। शेतकऱ्यांचे म्हणणे एवढेच आहे की त्यांना जे पैसा मिळायचा ते लवकर आणि वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते। शासनाने शेतकऱ्यांना सरकारी निकषापेक्षा अधिक नुकसान भरपाई दिली असून शासनाच्या ठाम भूमिकेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले। तर लवकरात लवकर पीक विम्याबद्दल आलेले आदेश लवकरात लवकर लागू होतील आणि याबद्दल संपूर्ण GR लागू होईल। शेतकऱ्यांना पीक विम्याबद्दल रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यापर्यंत DBTद्वारे पोहोचवेल। तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।